जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं डिप्लोमा झालेलं आहे किंवा ITI झालं आहे तर टेक्निशियन या पोस्टसाठी DRDO मध्ये भरती निघाली आहे. मागे मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा अनेक जणांच्या कमेंट्स होत्या की फक्त 12वी पासवरच व्हिडिओ बनवतात किंवा ग्रॅज्युएशनवर बनवतात. डिप्लोमा झालाय त्यांच्यासाठी वॅकन्सी आणा, त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट जॉब तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, परमनंट गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. मग अप्लाय कसं करायचं, कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, सॅलरी कशी असणार आहे, सिलेक्शन कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ सांगतोय. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचे मित्र आहे ज्यांचा डिप्लोमा ITI झालंय त्यांच्यासोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO ची वेबसाईट दिसत असेल. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, हा यांचा लोगो आहे, ही यांची वेबसाईट आहे आणि यांच्यातर्फे शॉर्ट नोटिफिकेशन आलंय. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे वॅकन्सीज मध्ये गेलात तर तुम्हाला इथे बघा पहिलीच ऍडव्हर्टिजमेंट दिसून जाईल. ही ऍडव्हर्टिजमेंट आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ही वेबसाईट आपल्या समोर ओपन होते. यावर क्लिक केल्यानंतर बघा ही नोटिफिकेशन असणार आहे. कोणातर्फे अपडेट आहे तर सेंट्रल फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट, ज्याचा शॉर्ट फॉर्म हा आहे, यांच्यातर्फे ही भरती केली जाते. ओके, आता इथे वॅकन्सीज किती आहे तर 764 वॅकन्सी आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट B आणि टेक्निशियन A या दोन पोस्ट, म्हणजे या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहे, डिप्लोमा आणि ITI यांच्यासाठी असणार आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर लेवल 6चं पेमेंट मिळतंय. सिनियर टेक्निकल असिस्टंट B साठी 18 ते 28 तुमचं वय पाहिजे. पण जर का कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट मिळते, जसं की SC ST साठी 3 वर्ष, OBC साठी 5 वर्ष आणि बाकीमधून तुम्ही असाल तरी तुम्हाला मिळते. ओके, टोटल 561 जागा आहे, जी की चांगली आहे. आणि टेक्निशियन A यासाठी लेवल 2ची सॅलरी असणार आहे 19,000 ते 63. इथे बघा 35,000 ते 1,12,000 रुपयांपर्यंत. इथे पण 18 ते 28 वय पाहिजे. 203 जागा असणार आहे. आता अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही शॉर्ट नोटिफिकेशन आली आहे. डिटेलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे, पण खास करून जे डिप्लोमा ITI झालं आहे ते जर गव्हर्नमेंट जॉबची शोधत असाल तर नक्की तुम्ही याचा अभ्यास सुरू करू शकताय. कारण की 2022 नंतर आता ही आलेली वेकन्सी, म्हणजे जवळपास 3 वर्षाच्या गॅप नंतर. आणि 2022 मध्ये जे सिलेबस होतं सेमच असणार आहे जवळपास. तुम्ही ते बघू शकताय तेही सांगतो. जसं की यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन 2022 मध्ये काय होतं, जसं की बघा बॅचलर डिग्री झाली आहे इन सायन्स और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तुमचं झालं आहे तर या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. मग भरपूर आहे, सिव्हिल आहे, ऑटोमोबाईल आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंटेशन आहे, भरपूर सारे आहे, टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स भरपूर साऱ्यांसाठी असणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही 10वी पास आहात किंवा तुमचा ITI झालेला आहे, तुमचं ITIचं सर्टिफिकेट आहे तर इथे बघा मेकॅनिकल झालं, कार्पेंटर झालं, बुक बाइंडर झालं, ऑटोमोबाईल झालं, DTP ऑपरेटर झालं, इलेक्ट्रिशियन झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, फिटर झालं, ग्राइंडर झालं, मशिनिस्ट झालं तर यांसाठी हे पोस्ट असणार आहे. यासाठी 2022 मध्ये फी किती होती, फी फक्त 100 रुपये होती. आणि वुमन कॅन्डिडेट SC ST असाल तर तुम्हाला कुठलीही फी नसते. सिलेक्शन प्रोसेस कशी असते, जसं की तुम्ही बघू शकताय पहिल्या पोस्टसाठी CBT 1 असते, जी की स्क्रीनिंग टेस्ट असते, CBT 2 असते. आणि या दुसऱ्या पोस्टसाठी CBT 1 असते, सिलेक्शन टेस्ट, आणि ट्रेड किंवा स्किल टेस्ट असते. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होतं. तर चांगलं अपडेट आहे, खास करून डिप्लोमा ITI ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी असणार आहे. त्यामुळे नक्की शेअर करा. तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हा तर मी व्हिडिओ बनवेलच, पण इथे बुक्स मी टॅग करून दिले आहे. आजपासूनच तुमचा अभ्यास सुरू करू शकताय. त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.